श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं निरूपण प्रवचन सुरू आहे. आज त्या 16व्या जो अभंग आहे त्यावरचं निरूपण आपण बघणार आहोत. आता आपण आधी हा अभंग म्हणूया. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ राम कृष्ण, वाचेसी सुलभ राम कृष्ण. राम कृष्ण नामी उन्मनी साधली, राम कृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निमाले साधू संगे, प्रपंची निमाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तिने दश दिशा आत्माराम, तिने दश दिशा आत्माराम. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिनाम जपे तो नर दुर्लभ. या आजच्या कलियुगाच्या काळामध्ये म्हणले जो हरिनामाचा जप करतो असा मनुष्य दुर्लभ आहे. आणि वाचेशी हे हरिनाम वाचेला एवढं सुलभ आहे, तरी म्हणले असा हरिनाम घेणारा मनुष्य या काळात दुर्लभ आहे. आपण असं अनेक लोक पाहतो, अनेक लोक मंत्राचा जप करत असतात, काय माळा करत असतात. मग तो दुर्लभ असं का म्हटलं ज्ञानेश्वर महाराज की हरिनाम घेईल तो असा दुर्लभ आहे असं का म्हटलं? मंत्र तर सर्व, मंत्राचा जप सर्वच करतात, पण हे मंत्र आपल्या ऋषी मुनींनी तयार केलेले आहेत, सद्गुरूंनी तयार केलेले आहेत, परंपरेमध्ये तयार झालेले आहेत. आणि पिढ्यानुपिढ्या त्या परंपरेमध्ये ते मंत्र म्हटले जातात. त्याच्यामुळे त्याची शक्ती एवढी वाढत असते. आणि ते गुप्त असतो, प्रत्येक तो मंत्र जो असतो तो गुप्त असतो. आणि शिवाय त्या मंत्राला कुठल्या ज्या देवतेचा मंत्र असेल त्या मंत्राला मंत्रशास्त्राच्या नियमाप्रमाणे त्याला दुसऱ्या ऋषीने शाप दिलेला असतो. म्हणजे तो मंत्र जरी कोणी म्हटला, चुकून कोणाला तरी कळला आणि त्यांनी म्हटला, तरी त्याला शाप दिल्यामुळे त्या मंत्राचं काही फळ मिळत नाही. आणि म्हणून कुठलाही मंत्र घ्यायचा तो विधिवत घ्यायला पाहिजे, सद्गुरूंच्याकडून, सद्गुरूंना शरण जाऊन योग्य विधी करून विधिवत तो मंत्र शपथ घेऊन आचरणाचे सर्व नियम पाळून सद्गुरूंच्या ठिकाणी विनम्रता, सद्गुरूंच्या ठिकाणी त्यांचं महात्म्य, त्यांची सेवा, भक्ती, तपश्चर्या, कार्य हे सर्व जेव्हा होतं तेव्हा तो मंत्र सिद्ध होतो. नाहीतर तो मंत्र काही सिद्ध होत नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तो सिद्ध झाला तरच त्याचं अपेक्षित फळ मिळतं, नाहीतर म्हणले त्याचं काही फळ मिळत नाही. म्हणूनच अनेक लोक जरी आपण पाहतो की मंत्राचा खूप जप करत असतात, मोठ्या माळा असतात हातामध्ये, बराच वेळ जप करतात, काही लोक मंत्राचा जप लिहितात, पण त्यांना त्याचा काही उपयोग होत नाही. याचं कारण ते सद्गुरूला शरण न जाता विधिवत तो मंत्र घेत नाही. विधिवत हे फार महत्वाचं आहे. जसं लग्नाचा विधी असतो, लग्नाचा विधी न करता दोघांचं लग्न झालं असं होईल का? कुणीच मान्य करणार नाही की आमचं लग्न झालं नाही. रजिस्ट्रेशन तिथे आहे, तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं नाही, पण तिथे विधी आहे, रजिस्ट्रेशनचा विधी आहे म्हणलं. तेव्हा विधिवत कुठली गोष्ट केल्याशिवाय
त्याचं त्या मंत्राचं जे फळ आहे ते मिळत नाही. तेव्हा या मंत्राचा दुरुपयोग होऊ नये म्हणून आपल्या ऋषी मुनींनी, सद्गुरूंनी या परंपरेमध्ये त्याचे नियम करून ठेवले आहे. आणि जेव्हा सद्गुरूंना तो शिष्य शरण जातो, त्याच्याप्रमाणे आचरण करतो, त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे, तेव्हाच त्या प्रिय शिष्याला सद्गुरू अत्यंत प्रेमाने हा मंत्र देतात आणि तेव्हाच तो शाप दूर होतो. तेव्हा सद्य परिस्थितीत परमेश्वर प्राप्तीच्या तळमळीने आणि जिज्ञासेने सद्गुरूंना शरण जाणारे अत्यंत दुर्लभ आहेत. की खरोखर सद्गुरूंची भेट मिळाली पाहिजे, सद्गुरूंना भेटायला पाहिजे, तरच आपलं कल्याण होईल. अशी तळमळ लागली की सद्गुरू कुठे भेटतील का, अशी ज्याला तळमळ लागते आणि तो सद्गुरूंच्या कडे येतो, असं म्हणले या जगात फार दुर्लभ झाला. आणि असे सद्गुरू भेटणे दुर्लभ झाले. आणि म्हणून तथाकथित सद्गुरू पुष्कळ आहेत. तथाकथित नावाचे किंवा तसं पुष्कळ आहे म्हणलं. परंतु तसा तळमळीचा शिष्य आणि तसे परंपरेचे सद्गुरू हे म्हणले दुर्लभ आहेत. आणि म्हणून सांगतात की हरिनाम जो घेणारा तो म्हणले दुर्लभ आहे, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणून हे परंपरेचे सिद्ध सत्पुरुष अत्यंत दुर्लभ आहे. आणि म्हणून हरिनाम जपे तो नर दुर्लभ, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे दुर्लभच आहे म्हणजे. आणि जी गोष्ट खूप मौल्यवान असते ती या जगात दुर्लभच असते. कारण मौल्यवान गोष्ट, कुठली गोष्ट ती प्राप्त करून घ्यायची तर त्याच्यासाठी खूप प्रयत्न लागतात, खूप तपश्चर्या लागते. आणि हल्लीच्या जगात असं आहे की लोकांना पटापट सगळ्या गोष्टी, काही परिश्रम न करता पटापट गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे आपल्या घर बसल्या. आता आम्ही पूर्वी महाराजांच्याकडे रोज जात असतो. रोज एवढा बस, टॅक्सी, ट्रेनचा प्रवास करून, पण आता सर्व सुलभ झालंय, तरी लोकांना ते करता येत नाही. आणि म्हणून दुर्लभ असं म्हणतात की सद्गुरूंना शरण जाणारा असा हा दुर्लभच आहे. हरिनाम जपे तो ते नर दुर्लभ, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वाचेशी सुलभ रामकृष्ण. आणि ते जे सद्गुरूंच्याकडनं नाम मिळतं, रामकृष्ण, रामकृष्ण हरी, रामकृष्ण आणि हरी, ते वाचेला एकदम सुलभ आहे म्हणा, अत्यंत सुलभ ते नाम घेता येतं म्हणा. वाचेने ते नाम घ्यायचं असतं आणि ते नाम अत्यंत सुलभ आहे. तेव्हा वाचेला हे सुलभ का आहे? वाचेशी सुलभ रामकृष्ण असं का म्हटलंय? नुसतं रामकृष्ण हे अगदी सोपं आहे म्हणून असं म्हटलेलं नाही म्हणा. ते तर आहेच, रामकृष्ण अगदी, रामकृष्ण हरी अगदी सुलभ आहे म्हणायला, अगदी सुलभ तर आहेच. परंतु वाचेशी सुलभ का आहे तर म्हणले रामकृष्ण यांचं चरित्र जे आहे, राम म्हटल्यानंतर प्रभू रामाचं चरित्र समोर येतं, कृष्ण म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र समोर येतं, प्रभू रामाचं चरित्र समोर येतं. आणि प्रभू रामाच्या बरोबर आठवले शबरी आठवते, सीतामाई आठवते, हनुमान आठवतात, लक्ष्मण, भरत, हे सगळं सर्व आठवतं म्हणा. आणि त्यांचं संपूर्ण चरित्र आठवतं. आणि प्रभू रामाचं चरित्र एवढं रमणीय आहे आणि त्याच्यामुळे ते चरित्र सर्वांना प्रिय आहे आणि त्याच्यामुळे राम हा शब्द अत्यंत प्रिय झाला. तसंच म्हणले कृष्णाचं चरित्र, श्रीकृष्ण म्हटल्यानंतर राधा येते, गोपी येतात, पेंद्या येतो, गोपी येतात, उद्धव येतो, असे सर्व भक्त आणि त्या भक्तांच्या संबंधात घडलेलं भगवंताचं, हे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ते अत्यंत रमणीय असल्यामुळे, आणि हे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हरीचे अवतार आहेत. हरीनीच राम आणि कृष्ण हे अवतार घेतलेले आहेत.
आणि म्हणून त्या श्रीहरीचं भक्तांना, श्रीहरी या भक्तांना प्रिय आहे आणि त्यांच्या प्रेमामुळे सुखाचा आणि शांतीचा अनुभव होतो. नुसतं नामामुळे सुख शांती का लाभत नाही? नाम नुसतं घेतोय पण त्याला सुखाचा आणि शांतीचा अनुभव नाही. कारण काय? तर त्यात प्रेम नाही. नुसतं नाम म्हणतोय तो, पोपट्यासारखं नाम घेतोय, काय राम राम पोपटही म्हणतो, परंतु त्याच्यामध्ये प्रेम नाही. पोपट्याच्या ठिकाणी प्रेम नाही. तसं जे नुसतं राम राम म्हणतात, रामकृष्ण हरी म्हणतात, पण ज्यांच्या ठिकाणी त्याला त्यांचं चरित्राची आवड नाही, प्रभू रामाच्या चरित्राची, प्रभू श्रीकृष्णाच्या चरित्राची आवड ज्यांना नाही, त्याच्यामुळे त्याचं प्रेम नाही. आणि त्या प्रेम नसल्यामुळे त्यांच्या ठिकाणी सुख, राम आणि कृष्ण म्हटल्यानंतर सुखाचा अनुभव येत नाही, शांतीचा अनुभव येत नाही. तेव्हा राम कृष्ण हरी म्हटल्यानंतर, हे वाचनी म्हटल्यानंतर त्यांचं संपूर्ण चरित्र आपल्या समोर जेव्हा उभं राहतं, तेव्हा म्हणले त्यांचा त्या प्रेमाचा अनुभव येतो, त्या शांतीचा अनुभव येतो. आणि म्हणून राम कृष्ण हरी असं म्हटलं, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, असं म्हटल्यावर किती छान वाटतं म्हणा. आणि नुसतं राम राम आपण म्हणतोय, पण त्यात तो रंगून गेलाय. जसे सर्व संत सत्पुरुष, तुकाराम महाराज, सर्व कीर्तनात नामदेव महाराज, सर्व असे रंगून गेले. आमचे महाराज कीर्तन करत असत, ते रंगून जात असत. त्यांचं एक पद आहे, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, प्रगटुनी देवा आमासाठी, भवभय दूर करी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. किती छान वाटतं, म्हणजे किती शांत वाटतं आणि किती प्रेम अंतःकरणात दाटून येतो. आणि असं नाम गाता 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 त्या नामाच्या बरोबर राम कृष्ण हरी यांचं प्रेम दाटून येतं आणि मग असा शांतीचा अनुभव येतो. अंतःकरणात प्रेमाचा पूर येतो आणि अंतःकरणात शांत शांत वाटतं. परवा आम्हाला त्यांनी, सिंधू त्यांनी सांगितलं, एकदम शांतीचा अनुभव आला, खूप शांतीचा अनुभव आला असं. तेव्हा असा जो शांतीचा अनुभव येतो, सुखाचा अनुभव येतो, तो प्रेमामुळे येतो म्हणा. आणि म्हणून हे जे नाम आहे, रामकृष्ण नाम, वाचेसी सुलभ रामकृष्ण, ते सुलभ का होतात? ते शब्द तर सुलभ आहेत म्हणाले, परंतु त्याच्यात प्रेम भक्ती आहे. आणि त्यांनी ते रामकृष्ण हे नाम प्रेमाने घेतल्यानंतर अंतःकरणात शांती, सुख आणि समाधान होतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाचेशी सुलभ रामकृष्ण. असा सुख शांतीचा अनुभव पाहिजे असेल तर लगेच भक्ताला वाटतं, अरे आपल्याला सुख शांतीचा अनुभव घ्यायचा आहे, मग चला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आता आपण जप करूया, रामकृष्ण हरीचं गायन करूया, म्हणजे आपल्याला एकदम शांत. संसारामध्ये पुष्कळ गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्यामुळे सारखा त्याचा त्रास होत असतो. संसार करणं हे म्हटलं कठीणच आहे. त्याच्यात अनेक गोष्टी मनस्ताप होत असतो, काय शारीरिक कष्ट, मानसिक कष्ट होत असतात. आणि मग मनुष्याला असं वाटतं की आता शांत बसावं आपण. पण नुसतं शांत बसलं तरी मन काही शांत बसत नाही म्हणा. मनामध्ये अनेक विचार येतात, विचाराचं वादळचं वादळ येतं. मग ते शांत व्हायचं, त्याला शांतीचा अनुभव यायचा, समाधानाचा अनुभव यायचा, तर नुसतं बसून नाही म्हणलं, नुसतं शांत बसून नाही म्हणा, तर जप करा. जप करायला बसलं की एकदम प्रेमाचा, शांतीचा, आनंदाचा अनुभव यायला सुरुवात होते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाचेसी सुलभ रामकृष्ण, एक एक सुख शांती आणि समाधानाचा, आनंदाचा अनुभव भरून व्हायला लागतो. आणि म्हणून रामकृष्ण हे नाम सहजपणे वाचेवर किंवा जिव्हेवर येतं. आणि जिव्हेवर ते आलं की मग म्हणजे त्याचा
वाचेशी सुलभ तर झालं. आधी हे नाम जिव्हेनीच घेतलं जातं म्हणा. नाम घेताना आधी जिव्हेनी आपण नाम घ्यायचं आणि जिव्हेनी ते नाम घेता घेता त्याचा उच्चार, त्याला उच्चार असं म्हणतो. आधी नामाचा उच्चार, नामाचा उच्चार होता 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 काय होतं की प्रेमाचा, प्रेम वाढायला लागतं, मनामध्ये प्रेम वाढायला लागतं की ते नाम वाचेने उच्चार त्याचा करता करता ते हळूहळू मनामध्ये शिरायला लागतं. ते नाम मनामध्ये शिरायला लागतं आणि म्हणून ते म्हणतात की उन्मनी, उन्मनी अशी अवस्था येते. त्यांनी काय लिहिलंय अभंगामध्ये सांगतात, रामकृष्ण नामी उन्मनी साधली. रामकृष्ण नाम घेता 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 उन्मनी अवस्था साधली, एवढी उच्च अवस्था साधली गेली म्हणा. वाचेशी सुलभ रामकृष्ण म्हणता म्हणता वाचेला सुलभ कसं झालं? प्रेम भक्तीने. आणि प्रेम भक्ती कोणाची? तर राम, प्रभू रामाचं चरित्र, श्रीकृष्णाचं चरित्र असं होता होता आणि सद्गुरूच्या रूपाने तो राम भेटलेला आहे. सद्गुरूंच्या रूपानेच कृष्ण या कार्यामध्ये, राम कृष्ण यांच्या लीलाचा अनुभव येतो आणि म्हणून ते प्रेम वाढतं म्हणा. आणि असं वाचेशी सुलभ रामकृष्ण म्हणता म्हणता वाचेने उच्चार करता करता ते नाम मनापर्यंत आपोआप जातं म्हणा. मनामध्ये आपोआप जात. जप करता 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 प्रेम वाढता 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 ते नाम मनामध्ये झालं जातं आणि रामकृष्ण नामी उन्मनी साधली. मग नाम, रामकृष्ण नामानी उन्मनी अवस्था येते म्हणा. जिभेने त्याचा उच्चार होता होता ते नाम नकळत मनामध्ये शिरायला लागतं. बघा म्हणजे अनुभव कसा आहे, नामाचा नामस्मरण लोक करतात पण त्याचा अनुभव काय येत नाही, तर ते मनामध्ये शिरत नाही, कारण मनात प्रेम नाही. प्रेम असल्याशिवाय नाम मनामध्ये शिरणार नाही. आणि म्हणून सद्गुरूंचं प्रेम घेत राहिलं पाहिजे. म्हणून सहवास आहे, संवाद आहे, म्हणून सद्गुरूंची सेवा आहे, सत्संगती आहे, त्यांच्याशी बोलणं आहे, देवघेव आहे. हे सगळं करता करता ते मनाला त्या प्रेमाची सवय लागून राहते. म्हणजे मन उन्मनी अवस्थेत जायचं तर ते जपानी रामकृष्ण उन्मनी साधली. उन्मनी कशी साधली? एकदम अशी उन्मनी अवस्था येत नाही. जिभेने त्याचा उच्चार करता करता सद्गुरूंचं प्रेम मनात शिरता शिरता आणि असं ते मनात शिरलं, मनामध्ये प्रेम असलं की म्हणलं ते नाम रामकृष्ण असं म्हणता म्हणता, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणता म्हणता, किंवा सद्गुरूंनी जो मंत्र दिलाय तो मंत्राचा उच्चार करता करता ते नाम मनामध्ये शिरायला लागतं. याला साधना म्हणतात. साधना कशी करायची? तसं नाम घेणारे सर्व आहे पण त्यांना त्याचा अनुभव काय येत नाही, हेच तो मुख्य आहे. त्यांना उन्मनी का साधत नाही? उन्मनी अवस्था म्हणजे केवढी आहे? उन्मनी अवस्था काही साधी अवस्था आहे का म्हणा? आपले ज्ञानेश्वर महाराज किंवा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की उन्मनी साधना आम्हा पुरे. आम्हाला म्हणले एकच साधन पुरे आहे म्हणा. निवृत्तीनाथांचे हरिपाठ आहे, त्यात लिहिलं त्यांनी की उन्मनी साधना आम्हा पुरे. म्हणले उन्मनी साधन हे एवढं तेवढंच आम्हाला पुरं आहे म्हणाले. त्याने आम्ही समाधी अवस्थेत जातो. तेव्हा हे उन्मनी साधन आहे म्हणाले. हे सद्गुरूंनी दिलेला हा मंत्र जो आहे याचं महात्म्य काय, तर मनाला उन्मनी अवस्थेपर्यंत घेऊन जात, म्हणजे समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जात. उन्मनी साधन आम्हा पुरे असं म्हणतात. एवढं साधन आम्हाला पुरे आहे म्हणजे त्याचं केवढं महात्म्य असलं पाहिजे. मग असा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
असं म्हणता 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 मनात प्रेम एवढं व्हायला लागतं, मनात प्रेमाचा पाझर फुटायला लागतो, हृदयामध्ये प्रेम भरायला लागतं आणि रामकृष्णाच्या रूपाने सद्गुरूंचंच प्रेमाचा स्मरण होत आणि एकीकडे उच्चार एकीकडे प्रेमाचं स्मरण असं करता करता ते नाम त्या मनात शिरतं आणि मन त्या प्रेमात शिरतं म्हणा. आणि मन प्रेमात शिरलं का त्या मनाला हळूहळू उन्मनी अवस्थेचा अनुभव येतो. हे शब्द मोठे मोठे आहे, पण म्हणले वाचेसी सुलभ रामकृष्ण, पण सद्गुरूंच्या संगतीमध्ये सुलभ होत जातं म्हणा. उन्मनी वगैरे अवस्था एवढा मोठी आहे, पण हे सुलभ होते सद्गुरूंच्या सहवासाने होते. उन्मनी अवस्था प्राप्त होते. म्हणून तुकाराम महाराज आपल्या कीर्तन करत असत आणि कीर्तनामध्ये त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना कुठला मंत्र दिला होता? रामकृष्ण हरी. काय त्यांनी आपल्या एका अभंगात लिहिलं की सद्गुरू मला स्वप्नात दिसले आणि स्वप्नात त्यांना रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. तुकाराम महाराजांची अवस्था आधीच एवढी वैराग्यशील अवस्था होती की त्यांना तेवढंच पुरलं. उन्मनी साधन आम्हा पुरे, ज्याची जेवढी अवस्था उच्च असते तेवढं त्याला पटकन ते हे होतं म्हणा. आणि म्हणून तुकाराम महाराजांना तेवढं पुरलं की त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं त्यांच्या सद्गुरूंनी आणि रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आणि काय मागितलं? तूप, तूप द्या म्हणून त्यांनी सांगितलं. तूप शुद्ध तूप. पण ते तेवढ्यात ते स्वप्न भंग झाला आणि म्हणले त्यांना सद्गुरूंना तूप देता आलं. म्हणजे किरण आमच्याकडे तुपाची बाटली घेऊन येतात परवा त्यांनी आणून दिले. तेव्हा तुकाराम महाराज कीर्तनामध्ये आधी रामकृष्ण हरी एवढा गजर तुकाराम महाराज कीर्तनामध्ये असा गजर होतो आधी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. अंतकरण भरून येतं असं म्हणता म्हणता आणि असं म्हणता म्हणता एवढे ते तल्लीन होऊन जात असत तुकाराम महाराज की त्यांचं देहभान हरपून जाईल. असं म्हणता म्हणता ते नाचत असत आणि अशी ते वारकरी लोक कसे कीर्तन करत असताना मध्ये अशी उडी मारतात आणि परत खाली येतात, नाचतात. तेव्हा तुकाराम महाराज असे कीर्तन करताना असे नाचत असत आणि अशी मध्येच उडी मारून परत खाली. हे सर्व का होत असे तर म्हणले उन्मनी, त्यांची उन्मनी अवस्था प्राप्त झाली त्यांना. त्यांच्या मनामध्ये नाम घेता घेता, नाम संकीर्तन करता करता, रामकृष्ण हरी म्हणता 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 सद्गुरूंची आठवण एवढी की ज्या सद्गुरूंनी ते नाम दिलं त्या सद्गुरूंचं प्रेम त्यांच्या ठिकाणी एवढं. अरे स्वप्नामध्ये त्यांनी आपल्याला नाम, वा, हे सद्गुरूंनी आपल्याला नाम दिलं, वा वा, एवढं त्यांचं कृतज्ञता भरून येत असे. आणि म्हणून भक्त जप करतात आणि इतर लोक जप करतात. सद्गुरूंचे भक्त, सद्गुरूंच्याकडून ज्यांना नाम मिळतं, ज्यांना मंत्र मिळतो ते जप करतात आणि इतर लोक काहीतरी जप करत असतात. याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे म्हणा. का तर त्यांच्या ठिकाणी ते प्रेम, सद्गुरूंची कृतज्ञता, प्रेम, सहवास, ज्ञान हे काही याचा अनुभव नसतो. पण इथे तो सगळा अनुभव एकवटल्यामुळे देहभान हरपून जातो आणि देहभान हरपून जेव्हा जातं त्यालाच तो उन्मनी अवस्था म्हणतात. मन शरीरापासून वेगळं होतं म्हणा. उन्मनी म्हणजे काय? मन शरीरापासून वेगळं होतं, शरीराचं भान त्याला नाही आहे. मन शरीर इंद्रियापासून वेगळं होतं आपोआप. आणि मन मनापासूनही, मन विचारापासूनही वेगळं होतं. बघा उन्मनी अवस्था म्हणजे काय? उन्मनी अवस्था म्हणजे काय तर मन शरीरापासून वेगळं होतं. आम्ही आमचा अनुभव सांगतो.
उन्मनी अवस्था कुठल्या ग्रंथात लिहिलेली काय आम्ही काय वाचली नाही. आम्हाला सद्गुरूंनी सांगितलं त्याचा आम्ही अनुभव घेतला. आणि उन्मनी म्हणजे काय आम्हाला बरोबर माहिती. अरे याला उन्मनी असं अवस्था शरीरापासून दूर होतो. आम्ही प्रवचन करता करता तशी असा असा अनुभव येतो. प्रवचन करता करता अनुभव येतो. का रे शरीर काही नाहीच आहे असं वाटतं. शरीर नाहीच आहे. अरे आता कुठे गेलं शोधावं लागतं. असं हात असं करावं लागतं. असं का हात करावं. कुठे आहे शरीर कुठे आहे. शोधावं लागतं. म्हणले इंद्रिय शोधावं लागतं. हा खरोखर आपण आहोत असं. अरे हा आहे मी. हा शरीराने आहे बाबा आहे. असं शोधावं लागतं. महाराजांनी असं आम्हाला साधन दिलं. 2-2 तास 3-3 तास जरी आम्ही बोलत राहिलो असं बोलत राहिलो. हे कसं शरीरापासून आपोआपच वेगळं होतं. नुसते काय पाठ करून आम्ही थोडी म्हणतोय. शरीरापासून मन शरीर इंद्रिय याच्यापासून मन वेगळं होतं आपोआप. आणि मनात विचार असतात. शरीरापासून जरी मन वेगळं झालं तरी मनात विचार असतात. विचाराचा गोंधळ त्या विचारापासूनही ते वेगळं होतं. ते विचारही सगळे निघून जातात. विचारापासूनही ते वेगळं होतं. निर्विचार होऊन जात. तेव्हा त्याला उन्मनी अवस्था असं म्हणतात. तेव्हा तुकाराम महाराजांचं असं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असं म्हणता म्हणतात तास झाला 1.5 तास झाला 2 तास झाले. सगळे लोक बाकीचे लोक त्यांना कंटाळून ते निघून जात असतात. यांना देवभान नसल्यामुळे त्यांचं कीर्तन चालू. नंतर त्यांना थोडस देवभानावर त्यांना दिसत असे की कोणतरी एक माणूस एक कोणी भाविक तिथे असेल. म्हणजे त्याला विचारत अरे बाकीचे लोक गेले मग तू का नाही गेलास. तो म्हणला महाराज म्हणले काय तू भाग्यवान. म्हणले काय तुझी अवस्था की सर्व निघून गेले पण तू गेला नाहीस. नाही म्हणले महाराज माझी काही खरंच नाही अवस्था नाही हो. म्हणले ते माझं घोंगडी मी टाकली आहे ना खाली आणि त्याच्यावर तुम्ही उभे आहात. मग आता तुम्ही तिकडे उभे आहात मग मी कसं हे करणार. तरी तो काय करायचा तुकाराम महाराजांनी नाचायला लागले आणि उडी मारत असत. तेव्हा तेवढा वेळ त्याला मिळत. तो ती घोंगडी अशी ओढत असेल तेवढा वेळ थोडी असं करता करता एक उडी मारली थोडस ओढलं परत उडी मारली परत थोडं ओढलं असं करता करता बराच वेळ झाला की मग त्याला ती घोंगड पूर्ण त्याच्या हातात आला की तोही निघून जात असेल. तेव्हा तुकाराम महाराजांची असं अवस्था याला उन्मनी अवस्था असे म्हणतात. म्हणून रामकृष्ण नामी उन्मनी साधली असं. रामकृष्ण नाम घेता घेता अरे अशी उन्मनी अवस्था आली म्हणा. उन्मनी साधली रामकृष्ण नामी उन्मनी साधली. कारण काय वाचिनी नाम घेता 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 त्या नामात जो नाद आहे म्हणा त्या नामात शक्ती आहे. नाम म्हणजे काय म्हणतो नाद आहे आणि त्या नादामध्ये अशी शक्ती आहे. नादात कंपन आहे हे याचं शास्त्र सांगतात. ओंकार नादामध्ये शक्ती आहे. ओम म्हटलं की असं हात असं केलं की त्यात सगळं असे कंपन जाणवतात. तसं म्हणलं हे जे नाम आहे ह्या नादामध्ये निरनिराळ्या कंपन आहेत. म्हणजे देहामध्ये जे जे अवयव आहेत आपल्या जे जे स्थान आहे जिथून आपल्याला शक्ती प्राप्त होते त्या सर्व स्थानावर ती कंपन आघात करतात. हलके हलके आघात करतात. जेव्हा आपण मंत्र म्हणतो सद्गुरूंनी दिलेला मंत्र त्या प्रेमाने जेव्हा म्हणतो तेव्हा चैतन्य शक्ती जागृत होते. त्याच्यामुळे नाद निर्माण होतो. नादाने कंपन निर्माण होतात. एकीकडे शरीरावर त्याचा परिणाम उत्कृष्ट असा परिणाम होतो. शरीरातली रोगराई कमी होतात त्या कंपनामुळे आणि देहामध्ये चैतन्य शक्तीचा प्रवाह सर्वकडे जातो आणि चैतन्य शक्तीचा प्रवाह जो खाली चाललेला असतो तो आपली दिशा बदलून ऊर्ध्वगामी होतो आणि ऊर्ध्वगामी झाल्यावर मन सुद्धा त्या चैतन्य शक्ती बरोबर मन सुद्धा ऊर्ध्वगामी होतं. मनाची ऊर्ध्वगामी दिशा होते. नाहीतर मनाची अधोगामी दिशा आहे. जी खालची सर्व इंद्रिय आहेत तिकडे सर्व इंद्रियाकडे मनाचा ओढा असतो. मग तो कमी होतो आणि त्या शक्तीच्या योगाने मन देखील ऊर्ध्वगामी होतो. आणि असं मन ऊर्ध्वगामी झाल्यामुळे इंद्रियापासून त्याचा संपर्क तुटतो.
शरीरापासून इंद्रियापासून त्याचा संपर्क तुटतो. याला उन्मनी अवस्था असतो. आणि ते देहापासून इंद्रियापासून मन हे निघाल्यामुळे ते देह इंद्रिय एकदम हलके होतात. आमच्या महाराजांचं शरीर एकदम हलकं होतं. आम्ही त्यांना एकदम असं उचलायचं, अरे मला उचलून घे म्हणून. आम्ही असं उचल सहज उचलायचं, रे एवढं हलकं. जे उन्मनी अवस्था म्हणजे काय, शरीर एकदम हलकं होतं. आणि त्या हरिनामाच्या नादामध्ये हरिणाप्रमाणे ते मन लुब्ध होऊन जातं आणि हृदयाकाशामध्ये ते तरंगायला लागतं. याला उन्मनी अवस्था असं म्हणतात. पण ही साधी अवस्था नाही म्हणा. अशी अवस्था हळूहळू हळूहळू येते, एकदम अशी अवस्था येत नाही. त्याला केवढं तरी सद्गुरूंचा सहवास, संगती, ज्ञान, प्रेम, भक्ती, सेवा, सद्गुरू कार्यामध्ये राहणं हे सर्व जेव्हा घडतं तेव्हा ते त्या सर्वाचं फळ म्हणजे, आणि ते हरिनाम त्या भावाने जेव्हा गायलं जातं तेव्हा ते उन्मनी अवस्था येते म्हणा. तेव्हा तर असं सुख होतं. काय, सुखाचे नाम आवडीने घावे. अहो असा अनुभव लिहून ठेवा, सुखाचे ते नाम. आता लोक नाम घेतात पण सुख होतं का त्यांना? नाही होत. मग असं का म्हटलंय? अरे नामाने जेव्हा सुख होतं ना, सुखाचे नाम आवडीने घ्यावे. हे नाम सुखाचं आहे, याने सुख होतं, आनंद होतो खूप. आणि असं वाटतं की नाम सोडूच नाही, पण अनेक गोष्टी करायच्या असतात. त्याच्यामुळे ते माळ ठेवावी लागते, नाही तर घेऊन बसायचं. सुखाचे नाम आवडीने घ्यावे. आणि मग असं होता होता इंद्रियांचा विसर पडतो, देहाचा विसर पडतो आणि मनाला स्वतःचा विसर पडतो. मनातल्या विचारांचा सर्व विसर पडतो. मनातले विचार पळून जातात मला, सर तितर बितर होतात. मनामध्ये वादळ चाललेले असतात, मनात गोंधळ चाललेला असतो, मनात दंगे चाललेले असतात, मनात आंदोलन चाललेली असतात. मग काय, आधी हरिनामाचा अश्रू गॅस, हरिनामाचा अश्रू गॅस, हरिनामाचे बुलेट म्हणजे उच्चार आणि हरिनामाचा बुलेट सोडायचे. काय, हरिनामाचा उच्चार आणि हरिनामाचे बाण सोडायचे. आणि म्हणले ते विचार, ते दंगेखोर जे असतात त्यांना ते लागतात आणि ते तितर बितर होतात. त्यांच्या डोळ्यातून धूर यायला लागतो, अश्रुधूर. नाहीतर म्हणले त्यांचा गोंधळ चालू असतो मनामध्ये. त्यांना तितर बितर हजारो विचार, हजारो लोक येतात. तसं म्हणले हजारो विचार येतात, पण हरिनामाने ते सगळे आधी तितर बितर होतात. आणि मग म्हणतात की आता बॉर्डरवर शांती झाली आहे, शांत. आता म्हणले दोन तीन दिवस सर्व शांत बस का. तर म्हणले असं अश्रू गॅस आणि असे नरकांडी फोडली. तसं म्हणाले या हरिनामाने आधी त्या विचाराचा विध्वंस होतो आणि मग प्रेमाने शांत होता. एकीकडे बोलणी चालू असतात ना, प्रेमाने सरकारशी बोलणी चालू असतात. प्रेमाने दोन्ही. तसं म्हणले मनाशी इकडे संवाद सद्गुरूंचा चालू असतो. काय, तुका म्हणे होई मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. तेव्हा म्हणले एकीकडे देह आणि इंद्रिय मनाच्या दबावातून मुक्त होतात. नाही तर मनाचा दबाव असतो की आपल्याला विषय पाहिजे, मागण्या असतात, मनाच्या मागण्या, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. गव्हर्नमेंटच्याकडे असं मागण्या. खरा शेतकरी असतो तो मागण्या करत नाही. तो आपल्या शेतामध्ये आपली शेती करतो, माल उत्पन्न करतो, विकतो. पण मागण्या कोणाच्या असतो, जो शेतकरी असतो त्याच्या मागण्या असतात. त्याला सगळं आयतं पाहिजे असतं, त्याचे डिमांड. तसं मन शेती करत नाही मिळालं. शेती करायची म्हणजे अंतःकरणामध्ये प्रेम, भक्ती, ज्ञान, सद्गुरूचं ज्ञान घेऊन, सद्गुरूचं ते नामरूपी बीज घेऊन
त्याच्यावर पाण्याचा वर्षाव करून रोज पाणी देऊन त्याला तो हे देखरेख करत नाही म्हणले. ते शेतातून जसा माल तो काढत नाही आणि म्हणून त्याला त्याचे डिमांड असतात आणि म्हणून तो सगळा गोंधळ घालतो म्हणले. आणि म्हणून त्याच्यावर उपाय हाच म्हणले की हरिनाम. गोंधळ घातला तरी हरिनाम हेच उपाय. आणि सुख शांती पाहिजे असेल, शेती करायची असेल तरी म्हणले हरिनाम हाच उपाय आहे. म्हणून मन एकीकडे नामामुळे देह आणि इंद्रियाच्या दबावातून मुक्त होतो, त्यांच्या डिमांड पासून मुक्त होतो आणि स्थिर होतो, विश्राम पावतो, इंद्रिय शांत होतात. आणि दुसरीकडे मन देह आणि इंद्रिय यांच्यापासून मोकळं होतं मन, आणि त्याच्यामुळे ते शांत होतं, निवांत होतं, विश्रांत होतं आणि सुखी होतं, आनंदमग्न होतो. आणि हे मन असं मोकळं झालं की ते तो शांत होतो. आणि ते मन शांत झालं की त्या उन्मनी अवस्थेचा अनुभव यायला लागतो. ते उन्मन झालं सर्व विचारापासून, संसारापासून. तरी पण तिथे म्हणले एक उरतोस. त्या मनाचा, मन शांत झालं, इंद्रिय शांत झाले, याचा अनुभव घेणारा आणखी एक तिसरा आहे म्हणाला. एक शरीर इंद्रिय आहे, दुसरं मन आहे, आणि त्याचे पलीकडे तिसरा आहे, तो म्हणजे त्याला साक्षी असं म्हणतात, तोच आत्मा. मग एक आत्मा उरतो म्हणाले. मग उन्मनीमध्ये काय असतं? साक्षीचा अनुभव येतो. मन उन्मनी अवस्थेचा अनुभव आल्या नुसता एकच येत नाही. उन्मनी अवस्थेचा अनुभव येता येता साक्षी तिथे प्रकट होतो, म्हणजे आत्मा. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाई, मग राम नामी उपजे आवडी. वासनेचं बीज गेलं, वासनेचं गवत काढून टाकलं. मग राम नामी उपजे आवडी, मग आवडी बन. सुख घडोघडी वाढू लागे, मग सुख घडोघडी वाढू लागते. आवडी आणि सुख, आवडीचे नाम, सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे, ते सुद्धा सगळे संत तेच सांगतात मला. सुखाचे त्या नाम घेतल्याने सुख होतं, ते आवडीने घ्यावं. मग ते उन्मन झालं होतं. उन्मन झालं की साक्षी उरतो आणि मन उन्मन होतो आणि साक्षी आत्म्याचा अनुभव येतो. तेव्हा म्हणले जाणीवेला साक्षी तो अवस्था प्राप्त होते. आणि देह, इंद्रिय, मन हे सर्व संसारापासून मुक्त होतात. देह संसारापासून मुक्त होतो. सर्व इंद्रिय त्यांच्या त्यांच्या ठिकाणी स्वस्थ राहतात. डोळे मिटले जातात, कान इतर काही आवाज ऐकत नाही, कान आपल्या ठिकाणी एकरूप होतात. कान आपल्या घरात राहतात, डोळे आपल्या घरात राहतात, हात आपल्या घरात राहतात, पाय स्वस्थ होतात, सर्व इंद्रिय, वाणी सुद्धा स्वस्थ होते. आणि शरीर आणि इंद्रिय हे तर विश्रांतीला पावतात म्हणा, कारण मन नाही तिथे. गडबड करणार, त्यांना प्रेरणा देणार मन ते नाही. आणि मग मन शरीरापासून दूर झालं, वेगळं झालं. शरीर शांत झालं, इंद्रिय शांत, मनात विचार, तोही म्हणाले त्या हरिनामाने तो ते विचारही पळून जातात, तितर बितर होतात. आणि मग प्रेम त्याच्या ठिकाणी, मग रामनामी उपजे आवडी. मग आवडीने, सुखाचे नाम आवडीने गायला लागतो. तिथे साक्षीत्व अवस्था येते, तिथे आत्मस्वरूपाची अवस्था येते. तो आत्मस्वरूप होऊन राहतो आणि तो संसारापासून मुक्त झाल्यामुळे जाणीव जागृत होते त्याच्या ठिकाणी. आणि ती जाणीव साक्षीत्व घेऊन सर्वांना आनंद देते म्हणा. आणि असं ज्याच्या ठिकाणी होतं, उन्मनी अवस्था अशी ज्याच्या ठिकाणी लाभते, तयासी लाभली सकळ सिद्धी. त्याला सकळ सर्व सिद्धी त्याच्या जवळ आपोआप येतात म्हणाल. सिद्धीसाठी काही करावं लागत नाही. लोक काय करतात? योग याग विधी हे सर्व करतात, मंत्र तंत्र जप वगैरे करतात. कशा करता? काहीतरी सिद्धी प्राप्त झाली पाहिजे.
आम्हाला लोक म्हणतात काही सिद्धी आहे का? म्हटलं आमच्याकडे सगळं सिद्धी आहे, पण आम्हाला त्या सिद्धीत ते काय करायचं? जो आत्माच होऊन राहिला त्याच्याकडे सगळ्या सिद्धी आहे, सगळ्या सिद्धी त्या आत्म्याच्या ठिकाणी आहे. जो हरीच होऊन राहिला त्याच्या ठिकाणी सगळी सिद्धी आहे. म्हणा तयाशी लादली सकळ सिद्धी, सिद्धीच्या मागे लागावं लागत नाही, सिद्धीला काही बोलावं लागत नाही, त्याच्यासाठी काही तपश्चर्या करावं लागत नाही. अमुक तपश्चर्या केली, अमुक मंत्र केलं की अमुक सिद्धी मिळाली, तमुक केलं की तमुक सिद्धी मिळाली, असं काही तिथे येत नसतं. म्हणजे हे सहज अनुभव येतो. आम्ही अनुभव म्हणून सांगतो, आम्ही आमचं मोठेपण नाही सांगत, पण भक्तांना अनुभव कसा कसा अनुभव येतो हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तयाशी लादली सकळ सिद्धी. मग तुम्हाला असं काही सिद्धी लागली का? तर आम्ही असं अहंकार नाही सांगत, पण हा अनुभव म्हणून सांगतो की आम्हाला असे अनेक अनुभव येतात आणि येऊन गेले आणि त्या अनुभवाचं काही वाटतच नाही. आम्ही डोंबिवलीला असताना मागे सांगितलं होतं की आम्हाला एकाएकी असं आमच्या बाजूला जे कुटुंब राहत होतं त्या बाई होत्या, त्या आम्हाला भाऊजी म्हणायचं. हे गुजराती होते, भाऊजी म्हणायचं, हे मराठी याच्यात. तर आमचे चांगले प्रेमाचे संबंध होते, शेजारी शेजारी. ती गरोदर होती बाई. तर मला असं एकदम वाटायला लागलं की हिला मुलगी होणार, मुलगी होणार, असं माहित नाही का, आपोआपच. असं काही खरं कारण काहीच नाही, असं आपोआपच वाटायला लागलं की या बाईला ना मुलगी होणार. आणि एवढ्या प्रकर्षाने वाटायला लागले की होणार म्हणजे होणार. हे मोठे पण काही नाही, हे कसं येतं सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं महात्म्य आहे, सद्गुरूंचं महात्म्य आहे, नामाचं महात्म्य आहे. म्हणून एक वानगी दाखल एक आवा तुम्हाला सांगितलं. मग मी आमच्या तिला नाही सांगितलं, पण आमच्या मंडळीने सांगितलं. म्हटलं असं असं आहे. त्यांनी काय तेवढं लक्षात दिलं नाही. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं. मग ती प्रसूत झाली आणि तिला मुलगी झाली. मग ते आमच्याकडे बर्फी द्यायला आले. मग काही दिवसांनी ती आली घरी मुलीला घेऊन. मग तिला मी म्हणलं, मी हिला सांगितलं होतं, म्हटलं की तुला मुलगी होणार. हो का भाऊजी, असं तुम्ही सांगितलं? तिचं हे होतं, तिची श्रद्धा होती. आमच्या कार्यक्रमाला पण ती यायची. तेव्हा मग दुसऱ्यांदा असं झालं की दुसऱ्यांदा ती गरोदर झाली. मग तिनेच मला विचारलं, म्हणले भाऊजी तुम्ही सांगा आता मला सांगा म्हणलं. तर मला एकदम एवढं प्रकर्षाने जाणवलं. म्हणलं तुला मुलगा होणार निश्चित. आणि दुसऱ्यांदा तिला मुलगा झाला. आता त्या मुलींची लग्न आता झाली असतील एवढे. तेव्हा व्हायचं. आमच्या आजूबाजूच्या कोणी गरोदर दिसली की मीला सांगायचं, बघ हिला हे होणार, हिला ते होणार. ती म्हणले काय तुमचं हेच नेहमीच आहे, ते काय लक्ष द्यायचं. सांगायचं तात्पर्य काय की या सिद्धी सहज आपोआप येतात, त्याच्यासाठी काही तपश्चर्या करायची गरज लागत नाही. आमचे वकील साहेब होते, त्यांना आमचा काय अनुभव येतो माहिती. ते म्हणा, त्या वकील साहेब होते, त्यांचा जावाई जो होता तो आमचा स्टुडंट होता. तो पण वकील, तो वकील निवृत्त पण झाला. वकील साहेब तर आता नाही आहेत. त्यांचा तो जावाई, तो आमचा विद्यार्थी होता, तोही निवृत्त झाला. त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हटलं वकील साहेब काय म्हणतात? ते म्हणतात तुमची खूप स्तुती करतात. काय नाही म्हणजे तुम्हाला वाचा सिद्धी प्राप्त आहे. अरे मला तर काहीच माहिती नाही. म्हटलं बाबा मला वाचा सिद्धी काय आहे, मी या वानगडीत पडत नाही. काय सिद्धी असेल म्हणतोय, त्या सद्गुरूंचं सामर्थ्य आहे, त्या नामाचं सामर्थ्य आहे. काय हे त्याचं सामर्थ्य आहे. पण आता आपण इथे का सांगतो असं आम्ही कधी कोणाला सांगत नाही. अशा पुष्कळ गोष्टी आहेत. परवाच आम्ही किरणला फोन केला, म्हटलं असं असं करायचं. आम्हाला एकदम असं काहीतरी होतं. आणि मग आम्ही सांगतो की आता असं करायचं, असं काहीतरी येतं. पण म्हणले तयासी लादली सकळ सिद्धी, अनेक सिद्धी त्यांना प्राप्त होतात. पण ते मुद्दाम काही करत नाही म्हणा. नाही मग तुम्हाला सिद्धी आहे, मग तुम्ही असं करा, मग आमच्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, मुलीचं लग्न झालं पाहिजे, अमुक काय झालं पाहिजे, मला प्रमोशन मिळालं पाहिजे. नाही रे बाबा, हे गोष्टी आम्ही नाही करत. ह्या गोष्टी करण्यासाठी नाही येते,
त्या नामाचं महात्म्य सांगण्यासाठी आहे, त्या सद्गुरूंचं महात्म्य सांगण्यासाठी आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं महात्म्य सांगण्यासाठी आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं ना तसं काहीतरी अनुभव आम्ही घेऊ शकलो. बघा, सर्वांनी तसाच अनुभव तुम्ही घ्या. याचं तात्पर्य एवढंच आहे म्हणा की असा अनुभव येऊ शकतो. नाहीतर लोक म्हणतील की काय काय अनुभवच येत नाही आम्हाला. अरे बाबा, असा अनुभव येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी घेतला म्हणून त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून जे सद्गुरूंना शरण जातात, त्यांच्याकडून नाम घेतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करतात, त्यांना असा अनुभव येतो. तेव्हा असे आम्हाला कितीतरी अनुभव येत असतात. पण त्या अनुभवामध्ये आम्ही जात नाही होणार. नाहीतर ते उपाधी होईल. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. आणि असंच होतं म्हणलं या जगात. काहीतरी ते हे करतात, काहीतरी तपश्चर्या करतात, काहीतरी मंत्र म्हणतात आणि त्यांना काहीतरी एखादी सिद्धी प्राप्त होते. एखादी आणि इथे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तयासी लादली सकळ सिद्धी. सगळ्या सिद्धी येतात आपोआप न बोलत. आणि त्यांना एक सिद्धी येते आणि त्या सिद्धीच्या वर्षावर ते आपलं दुकान चालवतात. आणि लोकही असे की त्या सिद्धीच्या त्यांच्या मागे लागतात मला. त्यांना हे सद्गुरु सेवा, भक्ती, प्रेम, ज्ञान, परमेश्वरी ज्ञान, त्यांना हे तपश्चर्या हे नको असते मला. त्यांना साधं सोपं सहज मिळालं असं पाहिजे. अरे बाबा, अशी सहज नाही आहे म्हणजे कुठली गोष्ट. काय हरी नाम जपे ते नर दुर्लभ, तयासी सुलभ रामकृष्ण. तेव्हा तयासी लादली सकळ सिद्धी. आम्हाला काय आमचं महत्व सांगायचं नाहीये, पण सर्वांना काय त्यांना प्रेरित करायचं एखादी गोष्टीला. अरे बाबा, असं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर अनुभव घेतलाच आहे, सर्व संतांनी अनुभव घेतला, पण मी सुद्धा घेतला. कारण आता मी आणि तू आपण आहोत. मी सुद्धा अनुभव घेतला तर तू काय घेऊ शकणार नाही. याच्यासाठी म्हणून हे सांगणार आहे. नाहीतर असं सिद्धीचा काय अनुभव सांगायचा नसतो मला. कारण त्याने अहंकार होतो आणि अहंकार झाला की ते सिद्धी येत नाहीत परत. पण परमेश्वराचं महात्म्य म्हणून तो अनुभव सांगितला तर ते परमेश्वराचं वर्णन ठरतं, परमेश्वराचं सद्गुरूंचं चरित्र गायन ठरतं. आणि म्हणून त्याचं गायन करायचं असतं. तयाशी लादली सकळ सिद्धी. आणि अशी उन्मनी अवस्था प्राप्त झाली की सर्व सिद्धी प्राप्त होतात. तो काही त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. त्याला ज्या वेळेला जे गोष्ट पाहिजे असते तशी ती सिद्धी आपोआप येतात. जसं म्हणले, श्रीकृष्णाच्या सुंदर रूपावर भाळून गोपी त्याच्याकडे स्वतः येत असो. गोपींना तो काही बोलत असे का? नंतर त्यांच्या खोडी वगैरे काढणं वगैरे ते लीला त्याच्या ठीक आहे. परंतु श्रीकृष्ण काही गोपींच्याकडे आधी गेला नाही. त्या गोपी गोकुळामध्ये येत असत, नंदाच्या वाड्यामध्ये त्या येत असत. आणि त्यांची भक्ती आपल्यावर आहे, त्यांचं प्रेम आपल्यावर आहे हे भगवंताला कळलं. आणि म्हणून ह्या भक्ती मार्गाने काही प्राप्त करून घेऊ शकतात, आत्मप्राप्ती करून घेऊ शकतात असं भगवंताच्या ठिकाणी जेव्हा वाटलं तेव्हा. आणि त्या श्रीकृष्णाच्या रूपावर भाळून त्यांच्याकडे येत असत. श्रीकृष्ण गोपींच्याकडे आधी गेला नाही आणि मग ते त्याच्याकडे येत असत. म्हणून काय चरित्र त्यांचं प्रगट झालं, भगवंताच्या लीला प्रगट झाल्या. लीला कशा प्रगट झाल्या? अहो, जशा गोपी होत आहेत तशा त्या लीला. जसं एखादा अडाणी मनुष्य असेल त्याच्याशी आपण त्याच्या भाषेत बोलू. किरण आम्ही आमच्यावर कधी बाहेर गावी जातो ना, मग तो विचारतो की तुम्ही कुठल्या गावचे काय. मग त्या गावची भाषेत तो आपल्या बोलायला लागतो त्यांच्याशी. काय तुम्ही कर्नाटकातले, मग त्या याने बोलू. तुम्ही नागपूरचे, मग त्या भाषेत. तसं म्हणाले, ज्याची जशी भाषा, ज्याला जसं भाषा समजेल, ज्याला जसं गोष्टी कळतील तशा प्रकारे आपण त्याच्याशी बोललं पाहिजे. तर भगवान श्रीकृष्ण त्याला समजेल अशा प्रकारे वागत होते. आणि त्या इतर लोकांना म्हटलं, अरे असं कसं वाटतं? तेव्हा म्हणून त्यांना कळलं नाही म्हणाल. तसंच साधक हा सिद्धीकडे जात नाही म्हटलं. साधक हा सिद्धीकडे जात नाही. आम्ही कधी सिद्धी प्राप्त करून घ्यायसाठी गेलो. आम्हाला एक सिद्ध पुरुष भेटले होते, असे बरेच भेटले आम्हाला, पण आम्हाला त्यांच्यावर विश्वास बसला नाही.
ते एकदम आम्हाला आमच्या समोर गुप्त झाले. जवळ 400-500 लोकांचा जमाव होता. आम्ही ते तबला वाजवत होतो आणि ते भजन म्हणत होते. आता तबलावाल्याचं लक्ष भजनवाल्याकडे असतं, कारण त्याला सांभाळून घ्यायचं. तबला वाजवता वाजवता माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं. इतर सगळे मग्न झाले होते आणि असं बघता बघता ते एकदम तिथून अदृश्य झाले. हे मी बघितलं की ते अदृश्य झाले, हे बघितलं. आणि बाकीचे कोणालाच माहिती नाही. मी तबला वाजवत होतो, ते बाकी लोक नाचत होते, सगळं चालू होतं. 10 मिनिटं झाल्यानंतर मग सगळे कोणीतरी शुद्धीवर त्यांना दिसत ते नाहीये तिकडे. तेव्हा म्हणले असं, आणि मग ते जेव्हा प्रगट झाले तेव्हा त्यांनी असं गुलाल भरून आणलं पातेलं आणि ते सगळ्यांना असं असं लावलं आणि संपूर्ण ते गुलालाचं पातेलं माझ्या अंगावर संपूर्ण टाकलं त्यांनी. त्यांना लक्षात आलं की यांनी बघितलंय, आपण इकडनं गुप्त झालो हे यांनी बघितलंय. त्यांनी काय केलं, सगळं गुलालाचं पूर्ण पातेलं. तेव्हा या सिद्धी म्हणतात. या सिद्धीकडे सगळे लोक जातात. पण जो ईश्वराचा भक्त असतो, सद्गुरूंचा भक्त असतो, त्यांना हरिनामाने सगळ्या सिद्धी प्राप्त होतो. सिद्धीकडे तो जात नाही, त्याच्याकडे सिद्धी येतात. त्याच्याकडे सिद्धी आकर्षिले जातात. तो तर आपल्या उन्मनी अवस्थेत असतो. अहो, त्याची उन्मनी अवस्था, त्याला काय भान नाही द्यायचं. तो काय त्या सिद्धी जिद्दी आणि पिद्दी काय करणार. त्याला विद्यावस्था आलेली असते. त्याला सिद्धीकडे पाहण्याची सुद्धा फुरसत नसते. तो बघत सुद्धा नाही. नेत्र मिटलेले, आपल्या आनंदात रममाण, विद्या अवस्था, उन्मनी अवस्था. तो कशाला त्या सिद्धीकडे बघणार होणार. त्याला काय फुरसत आहे. त्याच्या खिचगंटीत सुद्धा नसतात म्हणाले. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी असं वर्णन केलेलं आहे. जो हरिनाम जपतो त्याच्या ठिकाणी, त्याच्या घरी, त्याच्या द्वारावर अष्टमहासिद्धी, छोट्या छोट्या सिद्धी नाही, महासिद्धी, 8 महासिद्धी तिथे बसलेल्या असतात. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडीतात. त्यांना जा म्हणतं तरी ते जात नाही. तेव्हा त्यांच्याकडे लक्ष दिलं तर म्हणले आपला उन्मनीचा आनंद गमावला जाईल म्हणा. म्हणून तू त्यांच्याकडे ढुंकून बघत सुद्धा नाही म्हणा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिनाम जपे तो नन दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधिली सकळ सिद्धी. या 2 ओळींवर आता एवढं निरूपण झालं. बाकीचं निरूपण आता पुढच्या याच्यात आपण बघूया. श्री गुरुदेव दत्त.